सोन्याची सोनं पुन्हा 1.25 लाखांच्या पार गेले। आता हे वर्ष संपायला एकच महिना उरलाय। या गेल्या वर्षात सोनं तब्बल 50,000 महाग झालंय, तर चांदीचे दरही प्रचंड चढे आहेत। सोन्यामध्ये तुम्ही गेल्या वर्षी गुंतवणूक केली असेल तर तुमचा किती फायदा होणार आहे आणि यापुढे सोनं खरेदी करताना कुठल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवाल, पाहूया एक रिपोर्ट। सोनं पुन्हा 1.25 लाख पार, 5 दिवसात 3,500 रुपयांची वाढ, चांदीच्या भावात 11,000 रुपयांची वाढ। ऐन लग्न सराईत सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे। गेल्या 5 दिवसात सोनं 3,500 रुपयांनी वाढलंय आणि 1.25 लाखाच्या पार गेलंय। जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी शिवाय सोन्याचा भाव 1,26,000 रुपयांवरती होता, तर जीएसटी सह सोन्याचा भाव 1,30,000 रुपयांवरती पोहोचलाय। चांदीचा भाव जीएसटी विना 1,66,000 रुपये, तर जीएसटी सह चांदीचा भाव 1,71,000 रुपयांवरती पोहोचलाय। आंतरराष्ट्रीय बँकांनी व्याजदर कमी केल्यानं जागतिक पातळीवरती सोन्या चांदीच्या गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगतात। गेल्या महिन्याभरापासून सोन्या चांदीच्या भावात चढउतार ही कायम असून मात्र गेल्या 5 दिवसात सोन्याच्या भावात 3,500 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झाली आहे। जागतिक घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या भावावरती पाहायला मिळत असून परिणामी सोन्या चांदीचे भाव हे पुन्हा वाढले आहे। नेमकी यामागची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी सागरजी भंगाळे आहेत। दादा, काय सांगणार, ज्या पद्धतीने पुन्हा एकदा 5 दिवसात जे आहे सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळते आहे, काय नेमकी यामागची कारणं आहेत? सर, खरी गोष्ट तुम्ही बोलले, सोनामध्ये जवळपास 3,500 आणि चांदीमध्ये लगभग 11,000ने वाढ झालेली आहे। सर, याच्या मुख्य कारणामध्ये सर स्पेक्युलेशन्स आहे की अमेरिकन रिझर्व्ह फेडरलने रेट्स ऑफ इंटरेस्ट कमी केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा इंटरेस्ट अजून कमी करणार आहे। याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणा, गव्हर्नमेंट एफडीज म्हणा किंवा म्युच्युअल फंड म्हणा, प्रत्येकाचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होणार आहे। त्याच्यामुळे लोकांनी इन्व्हेस्टमेंट सोनं किंवा चांदीमध्ये डायव्हर्ट केलेले दिसतंय। आज या वर्षभरात सोनं तब्बल 50,504 रुपयांनी वाढलंय, तर चांदी 78,269 न महागली आहे। 1 डिसेंबर 2024ला 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76,162 रुपये होती, ती आता 1,26,666 रुपये झाली आहे। तर या काळात चांदीचा भावही 76,650 रुपयांनी वाढलाय। 31 डिसेंबर 2024ला 1 किलो चांदीची किंमत 86,017 रुपये होती, ती आता 1,64,286 रुपये प्रति किलो झाली आहे। सोन्याचे भाव वाढले तरी सोन्यातली गुंतवणूक चांगला परतावा देते। गेल्या वर्षी मार्च मध्ये ज्यांनी सोन्यात पैसे गुंतवले त्यांना 35% परतावा मिळालाय। गेल्या 5 वर्षांचा विचार केला तर सोन्यानं दरवर्षी 14% परतावा दिलाय। गेल्या 10 वर्षांचा विचार केला सोन्यानं दरवर्षी 12.5% परतावा दिलाय। गेल्या 15 वर्षांचा विचार केला तर सोन्यानं दरवर्षी 11.5% परतावा दिलाय। सोन्यातली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते, पण सोनं खरेदी करताना 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात। प्रमाणित सोनंच खरेदी करा। नेहमी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड हा हॉलमार्क असलेलं प्रमाणित सोनंच खरेदी करा। हॉलमार्किंगमुळे सोनं किती कॅरेटचं आहे हे कळतं। सोन्याचं योग्य वजन आणि खरेदीच्या दिवशी त्याची किंमत तपासूनच खरेदी करा। सोन्याचा भाव 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट नुसार वेगवेगळा असतो। सोन्याची झळाळी पुढचा काही काळ अशीच असेल असा अंदाज आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।